आज मी तुमच्यासाठी कटलेटची रेसिपी घेऊन आले। हे कटलेट विविध आकाराचे म्हणजे लॉलीपॉपच्या शेपमध्ये, लांबट आकाराचे आणि गोल शेपमध्ये असे वेगवेगळ्या आकाराचे मी कटलेट बनवले आहेत। तर हे खुसखुशीत आणि चविष्ट कटलेट कसे बनवायचे ते मी दाखवणार आहे। तर एका कढईमध्ये मी मोठा चमचा तेल घेतलेला आहे आणि ते मी आलं लसूण पेस्टमध्ये त्यात एक चमचा घालून घेतलेली आणि चांगलं परतून घेणार आहे। आलं लसूण पेस्ट व्यवस्थित परतून घेतल्यानंतर मी त्यामध्ये 2 बारीक चिरलेल्या मिरच्या घालून घेणार आहे आणि त्याही व्यवस्थित परतून घेणार आहे। याप्रमाणे आपण परतून घ्यायचं आहे। आता आपण गाजर आणि शिमला मिरची आणि फरसबी शिजून घेऊया। त्या पेस्टमध्ये आपल्याला आता घालून घ्यायचं आहे। याप्रमाणे मी सर्व साहित्य त्याच्यात घालून घेतलेलं आहे। एक छोटा आकाराचा गाजर घातला आहे, शिमला मिरची एक घातली आहे आणि फरसबी 3-4 बारीक चिरून घातलेले आहे। व्यवस्थित सगळं बारीक चिरून आपण त्यात परतून घेणार आहोत आणि 1 मिनिट त्याला वाफ द्यायची आहे, म्हणजे व्यवस्थित भाज्या आपल्या शिजल्या जातील, म्हणजे कच्चेपणा त्यातला निघून जाईल। आणि 1 मिनिटानंतरच मी ती भाजी आपल्याला आता ड्राय करून घ्यायची आहे। त्यातलं पाणी पूर्ण निघून गेलेलं आहे आणि आता आपण ती थंड करत ठेवूया। आता उकडलेले बटाटे मी 3-4 घेतलेले आहेत। मीडियम साईजचे 3 बटाटे घेतलेले आहेत आणि ते मॅशरने आता मी मॅश करून घेत आहे। ह्याप्रमाणे मॅश करून घ्या। बघा, याप्रमाणे थंड झालेली भाजी मी त्यात टाकून घेतलेली आहे। आता यामध्ये आपल्याला मटार घालून घ्यायचं आहे। मटार मी वाफवलेला आहे, तो मटार मी त्यात घालून घेत आहे आणि त्यामध्ये आता मसाले लागणार आहेत। लाल तिखट मी 2 टेबलस्पून घातले आणि 1 टीस्पून आपल्याला गरम मसाला घालायचा आहे। धने पावडर 1 टेबलस्पून टाकला आहे, जिरं पावडर 1 टेबलस्पून टाकलं आहे आणि हळद अर्धी टेबलस्पून टाकलं आहे आणि मीठ 2 टेबलस्पून टाकलं आहे आणि काळी मिरी पावडर 1 टेबलस्पून टाकलं आहे आणि कसुरी मेथी बारीक चिरून 1 मूठ टाकली आहे आणि कोथिंबीर बारीक चिरलेली टाकली आहे। भरपूर अशी कोथिंबीर टाका आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्या। हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला बाइंडिंग येण्यासाठी ब्रेड क्रम्ब टाकायचे आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे आपण। आता आपण त्याचे छोटे छोटे गोळे करून कटलेट तयार करून घेणार आहोत। बघा, याप्रमाणे कटलेट तयार करून घ्यायचे आहेत। तुमच्याकडे जर ब्रेड क्रम्ब नसतील तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर 4-5 चमचे टाकले तरी चालेल। याप्रमाणे कटलेट आपण तयार करून घेत आहोत। वेगवेगळ्या आकाराचे करायचे आहेत। मी लांबट आकाराचे पण करणार आहे आणि गोल आकाराचे पण करणार आहे। बघा, याप्रमाणे गोल आकाराचे आपण कटलेट तयार करून घेतले आहेत। आता मी लॉलीपॉपच्या शेपमध्ये कटलेट तयार करून घेत आहे। याप्रमाणे काठी त्यात घालून आपण त्याला लांबट आकार दिलेला आहे। याप्रमाणे सगळे कटलेट आपण तयार करून घेतलेले आहे। आता आपल्याला मैद्याचा एक गोळ तयार करून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून मैदा घातला आहे आणि 3-4 टेबलस्पून पाणी घालून त्याला एक लिक्विड बेस तयार करून घ्यायचा आहे आणि मैद्याच्या ह्या लिक्विड बेसमध्ये आपल्याला हे कटलेट बुडून नंतर त्याच्यामध्ये ब्रेड क्रम्ब्स लावून आपण त्याला प्लेटमध्ये ठेवून देणार आहे। बघा, याप्रमाणे आपण तयार करणार आहोत कटलेट। आता एका कढईमध्ये तेल घालून घेतलं आहे। आपल्याला डीप फ्राय करायचे आहेत कटलेट, त्यामुळे भरपूर तेल लागणार आहे। आता आपण हळूहळू हे कटलेट तेल गरम झाल्यानंतरच सोडायचं आहे आणि मीडियम गॅसवरती आपल्याला हे फ्राय करायचे आहेत। स्लो गॅसवर फ्राय करू नका। मीडियम गॅस किंवा थोडंसं फास्ट असला तरी चालेल, पण स्लो गॅस करू नका। मीडियम गॅसवरती मी हे सगळे कटलेट फ्राय करून घेणार आहोत। आता 1 मिनिटाने आपण परतून घेणार आहोत आणि अशी लालसर रंगावरती आपण त्याला फ्राय करून घेणार आहोत। बघा, याप्रमाणे आपले कटलेट तयार झालेले आहेत। खुसखुशीत आणि चविष्ट अशी ही कटलेट तयार झालेली आहेत। नक्की तुम्ही ट्राय करा। बघा, याप्रमाणे आपण लॉलीपॉप कटलेट हे तयार करून घेतले आहेत। या आगामी पावसात तुम्ही नक्कीच ही कटलेटची रेसिपी तयार करा। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।